राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत असून राज्य सरकारने 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेवर आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे। ही योजना नेमकी काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। तर नैसर्गिक संकटे आणि शेतमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 36,000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली आहे। या योजनेचा फायदा राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचे नियोजन विशिष्ट प्रकारे केले जाणार आहे, म्हणजेच थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। यासोबतच सरकार विभागाने सर्व बँकांकडून थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे कर्ज थकबाकीत आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। पीक कर्जाची परतफेड करण्याची वेळ असल्याने 30 जूनपूर्वी ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। आता हा लाभ कोणाला मिळणार नाही तेही पाहूया। तर सरकारने ही कर्जमाफी सर्वांसाठी दिलेली नाही। काही निकष निश्चित करण्यात आले आहेत। आजी माजी मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य तसेच वर्ग 1, 2 आणि 3 चे सरकारी व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी आणि 15,000पेक्षा अधिक निवृत्ती वेतन घेणारे तसेच विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे। थोडक्यात सांगायचं तर गरजू शेतकऱ्यांच्या आयुष्यात 30 जून नंतर काहीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता प्रत्यक्ष मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाची अधिकृत अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र। त्याचबरोबर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।